फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर मी आज बिलकुल मजेत नाही बघा. आता 11 वाजलेत. हो का, ही धुणं आहे त्याच्यात. धुणं घेऊन आई धुवायला निघाली. स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. मी तर ना चहा घेतलाय, ना जेवण केलंय, ना आंघोळ केली, ना काय ना. एवढी जर तब्येत खराब झाली ना की बोलू सध्या वाटाणा झालंय. आणि मी आता जस्ट लाईव्ह घेतलं होतं. लाईव्हला पण मी बोलले नाही जास्त. आणि काय झालं माहीत नाही, लाईव्हमध्ये माझा आवाज पण येई नाही पब्लिकला, दुसऱ्या म्हणजे बघणाराला, लाईव्ह बघणाराला. मलाच माहीत नाही काय झालं आहे ती. मी बोलायले पण माझा आवाजच जाई नाही तिथपर्यंत. मला आता ते बघावं लागेल काय झालं आहे ते. तर माझी तब्येत खूप खराब असल्यामुळं मी काही केलं नाही. मला चक्रा वगैरे यायल्यात. माहीत नाही डिप्रेशन म्हणजे काय असतंय. डिप्रेशन नाही, मानसिक आजार. डिप्रेशन म्हणलं तर माणूस कोमात जातोय म्हणतात, तेवढं तर नाही. पण मानसिक आजार आणि अतिशय तापड रक्त आणि तापड स्वभाव असल्यामुळं माझं म्हणजे एकाएकीच हायफर होणं, चक्रा येणं, घाबरल्यासारखं होणं, हे माझ्या म्हणजे अशी लक्षणं आहेत. रात्री पण रात्रभर पोटात दुखलं माझ्या. लई लई माझी तब्येत खराब झाली बघा. बोलू सध्या वाटाणा झालंय मला. तरी पण म्हणलं 10 मिनिटाचा व्हिडिओ काढावा, कारण चॅनलचा पण रीच कमी झाला, व्हिडिओवर लक्ष नाही. आणि असं तब्येत बरी नसली की बोला वाटत नाही, व्हिडिओ काढा वाटत नाही, काय नाही बघा. नुसतं चक्र यायल्यात मला. गोळ्या पण बंद आहेत सध्या. पैशा पाण्याची लई अडचण आहे, कुठं जॉबवर नाही काय नाही. त्यामुळं पैशाची पण लई टंचाई चालू आहे. दर रविवारी पोरांना खर्च लागतो. आणि मी दुसऱ्यासारखं करीत नाही, कारण त्या निर्दयी बापानं सोडलं ना त्यामुळं त्यांच्यावर मी खूप प्रेम करते. त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची कमी भासू देत नाही. बाप जरी नसला तरी मी क्षणोक्षणाला त्यांच्या सुखादुखामध्ये उभी आहे. आणि माझं सर्वस्व तीच आहे, म्हणून मला कधी काही वाटलं बी नाही. मी खूप खर्च करते त्यांच्यावर. दर रविवारी 1000-1500 खर्च करणं म्हणजे साधी गोष्ट नाही माझ्यासारख्या गरीब मुलांवर. आणि मुलं पण तितकेच गुणी आणि म्हणजे समजदार, आणि त्यांना परिस्थितीची जाण आहे. त्यामुळे मला काही वाटत नाही खर्च करायला सध्या. आई तिकडं बघा सगळं आवरून, सगळ्या लेकरांच्या ह्या आंघोळ्या झाल्यात, तिकडं बुरकायला लागले, स्वयंपाक बी झालाय मस्त. आणि मीच आता राहिले, कारण माझी आता बघू दवाखान्यात कधी जाणं होतंय ती. तर एक गुड न्यूज सांगायची तुम्हाला तरी पण. आता राधा भालेराव रील स्टार, ब्लॉगर, यूट्यूबर, मी म्हणजे त्या ताईंना खूप दिवसांना भेटायची माझी इच्छा होती. खूप म्हणजे स्वभाव चांगला आहे, आणि ती पण एक स्त्री आहे. आणि जरी ती नांदायला असल्या तरी ते खूप स्ट्रगल करून पुढं आल्यात. खूप कष्टातून त्यांनी 2 घर उभा केलेला आहे. मला अभिमान आहे त्यांचा. तर मी राधा भालेरावकडं लवकरच जाणार आहे, राधा ताईकडं. सगळे त्यांना ओळखीत्यातच. ते पण म्हणजे मला सोशल मीडियावर बघत होत्या. ह्या 6 महिने वर्षामध्ये बघतायत वाटतं. तर आज त्यांचं माझं बोलणं झालं. त्यांना बोलून खूप भारी वाटलं बरं का. आणि लवकरच त्यांना भेटायला पण जायचं. आजच जायचं होतं, पण मला वेळ नसल्यामुळं मी नाही जाऊ शकत. आणि माझी तब्येत पण खराब झाली आहे, त्यामुळं नाही जाता येणार मला. नाहीतर आज जाणार होते मी. तर बघा, त्यांच्याकडं पण लवकरच जाणार आहे. त्यांनाच इकडं बोलवलं तर, पण त्या कसं आता मुलं आहेत इकडं जर आल्या तर त्यांच्या मुलांचे म्हणजे जेवणाची वगैरे सोय होत नाही. आता माझ्या घरी जर मी लेकरं ठेवलं तर आई करते, आणि सध्या लेकरं इथं नाहीत. आपले लेकरं तिकडंच आहेत ह्याला हॉस्टेलला. त्यामुळं त्यांना काही एवढं हे पडत नाही करायचं. पण माझ्या राधाताईकडं जायचं आहे. तर बोलून पण भारी वाटलं, आणि आता भेटण्याची पण वेळ आलेली आहे. तर नक्कीच लवकरच जाणार आहे मी त्यांच्याकडं. ही गुड न्यूज आहे माझ्यासाठी. तुम्हाला काय वाटते माहीत नाही, पण माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं कॉन्टॅक्ट भेटलं आहे मला काही अपेक्षित नाही आहे. मला फक्त त्यांना भेटायचे बस. माणसं कमवायचेत, माणसं गमवायचे नाहीत. आणि जे वाईट लोक आहेत ना, त्यांना मी माझ्या आयुष्यातून कधीच दूर केलं. मी त्यांना जवळ ठेवलं बी नाही. ते लोक मला खूप नावं ठेवत आहेत, खूप माझी निंदा करतायत मागं, पण मला काही नाही होत. असे माझ्या जवळ आले लोक माझ्या तोंडावर, म्हणजे मी गरीब आहे ना, आणि साधी सरळ खरं बोलणारी, त्यामुळंच लोकांनी फटकून तोंडावर बोलून गेले, तू अशी, तू तशी, तुझं काय खरं आहे, तुला कोण विचारते, तू लय भांडकुदळ, तू घाण बोलतीस. पण ज्याच्यावर टाईम येतंय ना, त्यालाच कळत असते की ती का मी शिवीगाळ करत होते ना व्हिडिओमध्ये,
तेव्हा मला सगळ्यांनी म्हणायचे लई घाण बोलते, पण मला समोरचे काय बोलायलेत, काय कमेंट करायलेत, ते सासरचे लोक काय बोलत होते ह्याचा कोणी विचार नाही केला, फक्त माझं बोललेलं दिसलं. तसंच असतंय, मी सोशल मीडियावर माझं दिसते, दुसऱ्याचं कोणाचं दिसत नाही. आणि 10 वेळेस मी हेच सांगत आले की मी रागाच्या भरात एक रिअल व्हिडिओ टाकला होता आणि ती व्हिडिओ सगळ्यांनी बघितला, व्हायरल झाला. तसं काही नाही आहे, माझे आईवडील खूप चांगले आहेत. फक्त मलाच माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायची इच्छा आहे. मला कोणाच्या उंजळीनं पाणी प्यायचं नाही. मी माझ्या आईवडिलावर अवलंबून ही गोष्ट बोलत नाही. माझे आईवडील माझ्यासाठी देव आहेत, त्यांच्यामुळं आज मी आहे आणि मी कधीच त्यांना विसरू शकत नाही. आणि आमच्या इथं काही असं म्हणजे सगळ्यांना वाटते लई बरं बघत नाही, असं काही नाही. मलाच लई जोर आलता काम करायचं, त्यामुळं मी बाहेर काम करायचा प्रयत्न केला, पण लोकांनी असा फायदा घ्यायचा प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी मला चुकीचे लोक भेटले आणि ते चुकीचे असताना माझी बदनामी कराय उभे राहिले मागं. त्यांना पण माहिती त्यांनी किती शेण खात होते. जे माझ्याबद्दल वाईट बोलते त्यांनाच बोलते मी, तर किती शेण खात होते. त्यांच्या आया बहिणी नसल्यासारखं माझ्याकडं वाईट नजरानं बघणं, हे करणं ते करणं. आणि प्रत्येक जॉबवर जिथं जाईन तिथं मला बाहेर जावं लागलं. आणि मी एवढी पण वाईट कंडिशन नाही की मी असं बोंबलत फिरन, पण मला हार मानायचे नव्हते ना. आज मी हारलेली नाही. सगळ्यांना वाटत असं फिरून फिरून घरीच बसली, काम करीत नाही, असं काही नाही. हे असं माझं दुखायलंय सारखं. लोकांनी खूप त्रास दिला आणि मी खूप काही सहन केलेलं आहे. त्यामुळं मला आता वाटायलं की नाही करावं, लेकरांसाठी 4 दिवस जगायचे. बापानं परदेशी केलं ना त्यांना जिवंत असताना, मला करायचं नाही ना. त्यांना त्यांची खुशी द्यायची. आणि काय म्हणते ते म्हण आहे, आईनं फिरविला शेजारणीनं चारला भात आणि आईनं फिरविला हात बरोबर असते. तसं आई खूप महत्त्वाची मुलांना. त्यामुळं मला जगायचे. मलाच काय झालं तर माझ्या मुलांचं कसं होणार. मोब आहेत महाग, पण शेवटपर्यंत टिकणारी मी आई आहे. माहीत नाही कोण किती दिवस जगतंय आत्ताच्या काळात, पण एक तरी पण आपले कर्तव्य आहे ती. खूप मोठं पाप आहे त्यांना सोडून अधुरं करून जाणं. म्हणजे मी तसं करणार नाही कधीच. कोण नाव ठेवू, कोणी वाईट बोलू, चांगलं बोलू, मला फेक आय डी काढतात. इंस्टाग्रामला बी म्हणतात पुण्यात जाऊन हिनं काय केलंय, मुद्दाम माझी बदनामी करण्यासाठी. काय केलंय सांगू का तुझ्या मायबापाला, असलं तसलं काय काय. आणि मी प्रत्येक गोष्ट माझ्यात दम होता खरं सांगण्याची, म्हणून मी सांगितलं. कारण मी चुकीची नव्हते ना, म्हणून मी सांगितलं. मी एक इमानदार व्यक्ती आहे, कोणाला काय वाटते माहीत नाही, आणि खरंच बोलते. माझं सगळं रिअल दाखवते मी, आणि दाखवायला मला काही अडचण नाही. मी घाण काही दाखवत नाही. आणि सगळ्याच्या घरी मातीच्या चुली असतात, त्यामुळं मला काही वाटत नाही. कोणाला काय वाटते ते वाटू द्या. अशा लय मुली बी आता, त्या पुरीचं मला नाव घ्यायचं नाही, पण समजणेवाले को इशारा काफी. ती पोरगी माझ्या आयुष्यात नॉर्मल आली होती आणि मी तिला तिचं म्हणजे माझ्याबद्दल निंदा वगैरे केली की तिला कार्यक्रमात त्या बोलू नका. मग त्यावेळेस मी तिच्याबद्दल काही वाईट नव्हते बोलले, फक्त म्हणलं होतं की माझ्याबद्दल असं का बोलावं, माझं का लोकांना देखवत नाही, मी एवढंच बोललं होते. मी काय केलंय तर ती सध्या मला म्हणजे महागं म्हणली दुसऱ्यापाशी की म्हणजे ती स्वतःला म्हणजे ॲक्टर्स वगैरे समजती. असू द्या, काही हरकत नाही, समजलं तरी. आम्ही ॲक्टर्स वगैरे काय नाही, आम्ही साधे माणसं आहेत. पण ती सध्या म्हणली ती लय डेंजर आहे, ती लय ओव्हर आहे, तिला काय भीती नाही कुठल्या गोष्टीची, लय फालतू काय पण बोलती, काय पण टाकती, असं म्हणले. पण मी डेंजर नाही, तर मी इमानदार आहे, हे कोणाला कळलं नाही. आणि हिंमतवाली आहे म्हणूनच टिकले आज एकटी. नाहीतर ह्या लोकांनी मारू घातलं असतं मला कवाच. ह्या वयात एकटं फिरणं नाही, आजच नाही टाळले. 3 वर्ष झाले एकटी फिरले, हिंडले, राहिले, पण मी घाबरले नाही कधी कोणाला, आणि घाबरत बी नाही. आणि फायदा घेण्यानं लक्षात ठेवा, तुमचा कधीच फायदा नाही होणार, एवढं ध्यानात ठेवा. मी माझ्या लेकरांसाठी आयुष्य जगायले. आणि हो, तुम्हाला वाटतंय कुणाला मी वाईट आहे, तर तुमच्यासाठी वाईट आहे मी. मला काही नाही तुमच्याशी सोयरीक जोडायची. ज्याला आम्ही आवडतो ते नक्कीच आमच्याजवळ येतील, आणि ज्याला नाही आवडत ते लांब जातील. आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. आणि बाकी माझ्या घरचे माणसं सगळे ओके आहेत. एकच भांडणाचा व्हिडिओ गेला होता माझ्याकडनं चुकून. ते आमचे भांडणं फक्त किरकोळ कारणामुळे झालेले घरात, आणि ते खरे होते ही पण सांगते. नंतर आमचे कधी भांडणं झाले नाहीत, होत नाहीत, आणि होणारही नाही. थोडंफार होत असते, ते तुम्हाला जे आहे ते आम्ही दाखवत आहेत. तुमच्या घरामध्ये पण भांडणं होत असते, त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला एवढं वाईट नाही ठरवू शकत. आणि मी वाईट बोलले म्हणजे त्याच लोकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला की जे मला वाईट बोलतात. मला पण जीव आहे, भावना आहेत, का ऐकून घ्यायचं. आम्ही काही कुणाच्या घरी 10-5 रुपये मागायला जातो का? नाही ना जात.
त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्युत्तर देणारच की. काय गरज आहे कुणाच्या लाईफमध्ये दखल द्यायची. मी खरं सांगू का, एवढे व्हिडिओ बनवते मी पण कधीच कुठल्या रील स्टारला किंवा कधीच कुठल्या छोट्या मोठ्या व्हिडिओ क्रिएटरला मी वाईट कमेंट केली नाही किंवा त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोलले नाही. पण मला बोलणारे सगळेच आहेत. रील स्टार आले, सगळे आले. मला हरकत नाही कुणी काय बोलते ती. आम्ही काय आहेत आम्हाला माहिती, तुम्ही काय तुम्हाला माहिती. त्यामुळे तुम्ही आमची तिकडं महागं काही बी तोंडावर बोलायची कुणाची हिंमत नाही. तोंडावर या बोलाय, त्याला त्यांची लायकी दाखवून द्या. मी खंबीर आहे. महागच तुम्ही भुकताय कुत्रे भुकले आणि भो 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 करून भुका, काय नाही फरक पडत मला. आम्ही कोणाला वाईट बोलत नाही, आम्ही कोणाचं वाईट चितत नाही. देव आम्हाला काही कमी बी पडू देत नाही. आम्हाला कोणाच्या पुढं भीक मागायची गरज नाही. आणि कोण म्हणतात ना मदत करता मदत, मला कुणाचीच मदत नको, कोणाचे 10 रुपये सध्या मला नको. मी आहे माझ्या कष्टावर उभी आणि कष्टावर राहणार. आणि मी हार नाही मानलेली. सांगितलं एक ठोस कारण की मला जॉब करू वाटा नाही, माझी तब्येत बिघडायला लागली सारखी, म्हणून मी जॉब करत नाही. बस एवढंच कारण आहे. मी हारलेली नाही आहे. आणि हा नवरा म्हणणार नराधम व्हिडिओ बघतोय ना हरामखोर, त्याला पण एक सांगायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की मी हारलेली नाही. तुला पण वाटतंय ना फिरून फिरून इथंच आली, तसं काही नाही आहे. मलाच करायचं वाट नाही आणि माझं भागतंय सगळं. तू म्हणलास ना मी तुला काही देणार नाही, नको देऊ. तुझ्या वाचून माझं आजपर्यंत राहिलंय का? राहिले नाही, राहणार बी नाही. तू नाही तरी आमचं काय कधी चांगलं केलंय. आणि तुला वाटतंय ना लोक मला हे नावं ठेवतात, ते नावं ठेवतात, हिला कुणीच चांगलं म्हणत नाही. पण नावं ठेवू दे. मी आजही स्वतःसाठी जगते, उद्याही स्वतःसाठी जगणार आहे. मी तुझ्यासारखं लोकांसाठी जगणार नाही कधी. मला जगायचंय कारण देवानं मला जिंदगी दिली, एक जीव दिलाय, आत्मा दिलाय, सोन्यासारखं शरीर दिलंय. काय लिहायचंय, काय खायचंय, काय घालायचंय ते मी ठरवणार. आणि कसं वागायचंय ती सध्या मी ठरवणार. माझं आयुष्य कोणाच्या बापाचं बांधलेलं नाही की मी लोक म्हणतील तसं जगल तुझ्यासारखं. त्यामुळं मला कुणी नावं ठेवू काय हो, मला हवं तसं मी जगणार. तू लोकांचा बुद्धीचा होता म्हणून तुझं घर मोडलं, 1 मोडलं, 2 मोडले आणि 3रं घर उभा बी होऊ शकत नाही तुझं. तू असंच लोकांच्या तोंडाकडे बघून जग, तीच तुझी लायकी. आणि तू आम्हाला आमची लायकी दे. आणि मी काय म्हणते, जग चांगलं म्हणून म्हणावं म्हणून जगायचं. माझे विचार तसे नाही. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय चांगलं वाटतं हे बघून मी जगणारे आहे. तू जग लोकांसाठी, हरकत नाही आहे मला. आणि मला नाही म्हणू दे कुणी चांगलं. माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मुलांसाठी मी चांगली आहे. आणि खास करून तर मी माझ्यासाठी ब्रँड आहे म्हणते मी. त्यामुळं मला कोणी चांगलं म्हणावं हे अपेक्षित अजिबात नाही. आणि मला कोण काय बोलते मी धरून बी बसत नाही. मी खूप काही इग्नोर गोष्टी केल्या म्हणून जगले. मी फक्त ऑनली वन इग्नोर करते आणि इग्नोरच करा. आणि तुला सध्या इग्नोर केलं आहे मी, एवढं ध्यानात ठेव. हे माझे विचार आहेत. काय चांगल्या लोकांना जर हे माझं बोलणं पटत असेल तर त्यांनी आपलं मत नक्कीच मांडावं. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. आणि हेच रिॲलिटी आहे माझी. धन्यवाद.